आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि कोणत्या भागामध्ये किती डिग्री ऊन असू शकतं, तर आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत आणि कशा पद्धतीनं उष्णतेची लाट कोणकोणत्या भागामध्ये वाढताना दिसत आहे, हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. आपण कोणत्या भागातून आहात हे कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला, हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर आपण सर्वात आधी बघूया रत्नाके रत्नागिरीचा हा जर परिसर बघितला तर बुधवारी आपण बुधवारी जाऊया. बुधवारी 9च्या दरम्यान आपण जर बघितलं रत्नागिरीमध्ये 29 डिग्री इतकं ऊन असणार आहे. म्हणजे 9 वाजता 29 डिग्री ऊन आहे. त्याचबरोबर देवगड, मालवण, कणकवली, तिसगाव, सावंतवाडी हा जर परिसर बघितला, कणकवली 30, सावंतवाडी 30 आणि मालगाव देखील 29 आहे. इथे सकाळी 9 वाजता एवढं ऊन असणार आहे. तर आपण थोडंसं दुपारच्या भरामध्ये ऊन पाहूया. तर आपण इथे बघू शकतो उन्हात टेम्परेचरमध्ये कशा पद्धतीनं बदल होतोय. तर कणकवलीमध्ये 37 डिग्री, सावंतवाडीमध्ये 35 हा परिसर आपण बघू शकतो कशा पद्धतीनं उन्हाचा तडाखा वाढताना दिसत आहे. तर इथे कोल्हापूरचा जर परिसर बघितला तर कोल्हापूर परिसरांमध्ये देखील 39 डिग्री इतकं ऊन असणार आहे. त्याचबरोबर ईश्वरपूर 40, कराड 39, मायनी 40, सांगली 40. त्याचबरोबर हा दुपारचा अंदाज आहे, म्हणजे दुपारी 2 वाजता उन्हाचा तडाखा कसा असणार आहे हेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. तर मध्ये जर आपण गेलो, बारामती, फलटण हा परिसर जर बघितला तर येथे 41 डिग्री इतकं ऊन असणार आहे. दौंडमध्ये देखील 41 डिग्री ऊन असणार आहे. शिरूरमध्ये 40 आणि अहिल्यानगरमध्ये देखील 40 आहे. त्याचबरोबर आपण हे होतं 2च्या दरम्यानचं ऊन, म्हणजेच दुपारी 2 वाजता. तर इकडं आपण श्रीरामपूर, त्याचबरोबर राहुरी, अहिल्यानगर हा परिसर जर बघितला, हा पट्टा कोपरगाव, तर राहुरीमध्ये 42 डिग्री ऊन आहे. तर श्रीरामपूरमध्ये 42 आहे. कोपरगावमध्ये 41 आहे. वैजापूरमध्ये 41 आहे. येवल्यामध्ये 41 आहे. तर निफाडमध्ये 39 इतकं आहे. सिन्नरमध्ये 38 आहे. तर नाशिकमध्ये 38 आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये 36 आहे. आपण कशा पद्धतीनं उन्हाचा तडाखा अनेक भागांमध्ये बसत आहे हे आपण बघत आहोत. तर आपण नांदगावमध्ये जर बघितलं तर 41 डिग्री इतकं ऊन नांदगावमध्ये बुधवारी दुपारी 2च्या सुमारास असणार आहे. त्याचबरोबर चाळीसगावचा परिसर जर आपण बघितला तर सगळ्यात जास्त प्रमाण हे चाळीसगावमध्ये उन्हाचं असणार आहे. त्यामुळं तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. कशा पद्धतीनं उन्हाचा तडाखा इथं पाचोरामध्ये आपण जर गेलो तर 43 डिग्री इतकं ऊन असणार आहे. त्याचबरोबर थोडंसं आपण पुढे जाऊया. छत्रपती संभाजीनगरचा आपण भाग बघूया. इथे जळगावमध्ये 42 डिग्री आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 41, तर जालन्यामध्ये 42. थोडंसं आपण पुढे जाऊया. गुरुवारी गुरुवारी कशा पद्धतीनं उन्हाचा तडाखा आपण बघू शकतो. आपण जर 10च्या दरम्यान जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये तर 38 डिग्री इतकं ऊन आहे. जालन्यामध्ये 39 आहे. त्याचबरोबर थोडंसं वैजापूरमध्ये 38, त्याचबरोबर मालेगावमध्ये 39, चाळीसगावमध्ये 39, तर मनमाडमध्ये 37. इकडं श्रीरामपूरमध्ये 39 आहे. अहिल्यानगरमध्ये 38 आहे. तर अकोलेमध्ये 36 आहे. नाशिकमध्ये 35 आहे. खेडमध्ये 36 आहे. जुन्नरमध्ये 34 आहे. पुण्यामध्ये 37 इतकं ऊन आहे. त्याचबरोबर आपण दुपारी 2च्या सुमारास ऊन बघूया. गुरुवारी 30 तारीख आहे आणि 30 तारखेचा उष्णतेचा तडाखा कशा पद्धतीनं असणार आहे. तर इथे आपण नाशिकचा परिसर जर बघितला तर नाशिक परिसरामध्ये 36 डिग्री इतकं ऊन आहे. अकोल्यामध्ये 36 आहे. जुन्नरमध्ये 35 आहे. खेडमध्ये 37, पुणे 38, भोर 36 आणि लोणावळा 35, महाड 39, चिपळूण 38, रत्नागिरी 31, राजापूर 35, कणकवली 38, सावंतवाडी 36, कोल्हापूरमध्ये 39 हे दुपारी 2च्या सुमाराचं ऊन आहे. तर इथे आपण बघू शकतो. इंदापूरचा जर परिसर बघितला तर इंदापूरमध्ये 41 डिग्री इतकं ऊन असणार आहे. त्याचबरोबर बारामती, दौंड
हा जर परिसर बघितला, या परिसरात देखील उष्णतेचा फटका जोरदार स्वरूपाचा बसणार आहे. तर इथल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. अहिल्यानगरचा परिसर जर आपण बघितला, अहिल्यानगरमध्ये 39 इतकं ऊन असणार आहे. तर राहुरीमध्ये 41, श्रीरामपूरमध्ये 41, कोपरगाव 40, येवला, विजापूर 40. तर आपण बघूया उन्हाचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत आहे. पुन्हा आपण शुक्रवारी 1 तारखेला बघूया. काही त्या आकड्यांमध्ये फरक पडताना दिसतोय का? उन्हाचं प्रमाण कमी होतं की त्यापेक्षा अजून जास्त प्रमाणात वाढतंय, हे देखील आपण जाणून घेऊया. तर इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये 39 आहे, अहिल्यानगरमध्ये 38 आहे. म्हणजे थोड्याफार प्रमाणात ऊन 1% कमी झालेलं आहे. त्यामुळं नाशिकमध्ये 36 आहे, पुण्यामध्ये 35 आहे. पुण्यामध्ये कमी प्रमाणात ऊन आहे, पण साताराचा परिसर जर बघितला, कोल्हापूर या परिसरात देखील मध्यम स्वरूपामध्ये ऊन असणार आहे. पण बीडला खूप मोठ्या उष्णतेच्या झळा बसणार आहे. बीडमध्ये 40 इतकं टेम्परेचर आहे. जालन्यामध्ये 40 आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 39 आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं पुढे जाऊया. शेवगावमध्ये 40 आहे. बुलढाणा 38 आहे. मलकापूर 41 आहे. जळगाव 41 आहे. चाळीसगाव 41 आहे. त्याचबरोबर आपण बघितलं होतं की 30 तारखेला चाळीसगावमध्ये 43 डिग्री इतकं ऊन होतं. पण शुक्रवारी 1 तारखेला याचं रूपांतर 41 डिग्रीमध्ये झालेलं आहे. शनिवारी आपण बघूया, शनिवारी कोणकोणत्या भागामध्ये कशाप्रमाणे किती टक्के ऊन असणार आहे. तर इथे आपण बघू शकतो की त्याच पद्धतीनं उष्णतेचं प्रमाण असणार आहे. तर आपण थोडंसं रविवारी पाहूया. रविवारी काही फरक पडतोय का? सकाळी जर आपण बघितलं, सकाळच्या सुमारास, तर हे आपण बघू शकतो 7च्या दरम्यान देखील 27 डिग्री इतकं ऊन असणार आहे. कोल्हापूर, बेलगावमध्ये थोड्या फार प्रमाणात कमी आहे. पण हे जर आपण दुपारी जर बघितलं, तर आपण इथे बघू शकतो कशा पद्धतीनं उन्हाचा तडाखा वाढताना दिसत आहे. इथे आपण सोलापूरचा जर परिसर बघितला, तर 42 डिग्री, लातूर 41 डिग्री, बीड 41, अहिल्यानगर 39, छत्रपती संभाजीनगर 40, नाशिक 36, मालेगाव 39, जळगाव 41, नंदुरबार हा जर परिसर जर बघितला, तर येथे जास्त प्रमाणात ऊन आहे. तर हा होता उन्हाचा कशा पद्धतीनं उष्णतेचा तडाखा कोणकोणत्या भागामध्ये कशा पद्धतीनं वाढतोय, हे सर्व जे आहे हे आपण बघू शकतो. कशाप्रमाणे सकाळी जेव्हा दिवस उगतो 7 वाजता देखील कडक म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस इतकं ऊन सकाळी देखील असतं आणि दुपारच्या सुमारास 45 डिग्री इतकं ऊन देखील अनेक भागांमध्ये जाताना दिसत आहे. तर या उष्णतेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.